नमस्कार. पुन्हा एकदा घेऊन येत आहोत एक व्लॉग. हा व्लॉग आहे फुकरेच्या दुसऱ्या पिकनिकचा आणि मेरी दीदीची पण ही दुसरी पिकनिक आहे. तर खूप अशी मजा करायची आहे आपल्याला. तर चला करूया मजा. चल 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 गाडी स्टार्ट कर. परत पुन्हा एकदा आपण चाललो आहे पिकनिकला आणि फुकरे गँग परत आलेली आहे. ही यावेळी फुकरे गँग पूर्ण वाढलेली आहे. ईशान आहे. गेल्या वर्षी आपण ट्रेनने गेलो, आपण गरीब होतो. आज आपल्याकडे 3 कार आहेत. हाय करा. तू आता काय करणार आहे नारळ घेऊन? आता आपल्या पिकनिकला चाललोय आम्ही. तर इडा पिडा टळो पिकनिक आमची चांगली हो आणि आम्ही सुखरूप जाऊन खूप एन्जॉय करून सुखरूप घरी येऊ यासाठी. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. जय श्री राम. लहान पोरं पण वाढलेली आहेत यावेळी. लहान पोरं गेल्या वेळी आम्ही 4-5 पोरं होते, यावेळी सगळेच पूर्ण गँग झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला राजपाल यादव दाखवतो. कुठे? आणि आमचा राजपाल यादव येतो आणि आपला राजपाल यादव गेल्या वेळी नव्हता. छोटी सोडायला नाही तो आपल्याला. आहे. He is not coming. हा तू येतो की नाही येतोय? अच्छा अच्छा. तर मग एक नवीन मेंबर आलाय आपला, जो जुना आहे पण आता नवीन आलाय. जुना आहे फाउंडर फाउंडर आपल्या फुकरे गँगचा फाउंडर. हायवे पार्क अँड रेस्टॉरंट अँड प्रायव्हेट आणि यावेळी स्वतः बजरंगबली गाडीतून येतात, उडत नाही जात आहे. आज शनिवार आहे तर आम्ही बजरंगबलींना ट्रॅफिक मधून असं जरा रिलॅक्स मध्ये देव उडून दमलाय. तर देवाला आम्ही गाडीत बसून एसी मध्ये बसून सुखरूप नेणार आहे. भरपूर सेवा केलेली आहे. प्रश्न नाही यार. आणि त्याच्यासाठी मी आज उपवास पण ठेवलाय. बस थँक्यू थँक्यू. माझ्यासाठी माझ्या पप्पांसाठी प्रायमरी जॉब. ऐकतो काय? ऐक ना काय बोलतोय. हाय कियारा. आहे बघ, कियारा, hi ही आमची कियारा. हाय कर काय बोल? आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाडी जातात कुठलाही त्रास होतो नको. सगळ्यांना पुढे गणपती बाप्पा. हाय. तुम्ही पुढे तू पुढे हिरल्याला बसले की रस्ता दाखवायला बसले? दोन्ही पण दोन्ही पण करायला बसले. हा काय? आणि इकडे अतिशय सलमान आणि तिथे शनिदेव आहे. हा बघ शनिदेव आणि बजरंगबली एकत्र बसलेत. पाठी झोपणार आहे पप्याला येऊन. आम्ही पाठी राहिलोय जरा. आम्हाला आमच्या गाडीला भूक लागलेली तर आम्ही नाश्ता केला गाडी बरोबर. आता आपण पुढे चाललोय. नेक्स्ट स्टॉप आपला डायरेक्ट कर्जत आहे का कुठे थांबतोय ते बघूया आपण. खूप छान अशी गाडी लावली ईशानने गाडीमध्ये आणि मृदू झोपली आहे आणि इथनला झोपत नाही. आता आपण कळंबूला पोहोचलोय. सकाळी 9:30ला निघालोय. कळंबूला यायला 10-11 वाजले. 11:30 2 तास. अजून खोपोलीला यायला 2 तास होणार आहे. 11:30चं चेक इन आहे आपलं. पण यांना जायचंच नाही कर्जत पर्यंत. आम्हाला जायचंय रे पण काय पोरांच्यासाठी जरा बघावं लागतं ना. जरा सर्व पोरं खेळतात. मॅकडॉनल्ड्सला पुढे फुगे लुटूनच जाणार आत आलो. मॅकडोनल्ड्सचे सर्व फुगे आम्ही त्यांनी लावलेले बिचाऱ्यांनी हवा भरून भरून. तर सर्व मॅकडोनल्ड्सचे फुगे सर्व आम्ही काढून टाकले.
नियन काय करतोयस तू? नियन चलो. आणि मी दीदी फ्रेंच फ्राईज खायचे तर तिने खाल्लेले आहेत. फायनली पोचलोय आपण. आणि हाय, व्हेरी नाईस रिसॉर्ट. चला चला आपल्या आपल्या बॅगा घ्या. आले सर्व. खूप असं छान रिसॉर्ट आहे. माउंटन व्ह्यू रिसॉर्ट. आणि हा रूम आहे. हा बिग बॉसचा बेडरूम आहे. त्या बिग बॉसच्या बेडरूम मध्ये आपण आलोय. हा रूम आहे. आणि हे 2 लोक आहेत. धुरंधर लोकांची ट्रेल आहे. रिश्तो के भी रूप बदलते हैं. ले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. हाय इथून याला पाण्यात जायचं आहे. पण आता पाण्यात जायचं नाही, सर्वांना जेवायला जायचं आहे. आणि हे तुला पाण्यात जायचं की मम्मम करायला जायचं आहे? अरे वा, पण आता आपल्याला मम्मम करायला जायचं आहे बेटा. नाही खरंच, तुला पाण्यात जायचं की मम्मम करायला जायचं आहे? मम्मम करायला जायचं आहे. रूम मध्ये खूप घाण आहे म्हणून प्रशांत लादी पुसून घेतोय. प्रशांत लादी पुस. हा लादी पुसून गेलो. ओ वाव, ना मजा येते. ही बाई ही बोलते मला कर. खूप छान असं कॅन्टीन आहे इकडचं. जेवायची व्यवस्था खूप छान केली आहे. तू काय खाणार आहे? तांबडा रस्सा, पांढरा रस्सा? बघू आता काय कलरवरून काय आवडतं. तू तू काय खाणार आहे? तांबडा रस्सा, पांढरा रस्सा? सगळा रस्सा पिणार. छान असं जेवण घेतलंय आपण. भेंडी मसाला आहे, पनीर मसाला आहे, डाळ आहे, खीर आहे, भात आहे, चपाती आहे आणि त्याच्या खाली सलाड आहे. आणि चिकन पण आहे. पनीरची भाजी छान आहे. तिखट आहे. ओके, आपण आता मी तर उपवास सोडतोय आता. मृदू, तू नॅम नॅम करतेस? कर पटपट. सगळे आता जेवण मस्तपैकी स्विमिंग पूल मध्ये उतरले. Did you know Dravid and Sachin have failed more times than they've succeeded? Manu, it's the truth. But I can't stop thinking about this one line I heard on Spotify earlier. Wow. A good faith. मुलीदीने पहिल्यांदा स्विमिंग पूलचा अनुभव येते. Lately been a self-improvement fight. So I've been non-stop listening to the unlock your growth mindset. Isn't just passive listening, it's learning that sticks. Straight एक मिनिट. मृदिनी माझं
सर्वजण आपण इकडे पाण्यात मस्ती करतोय. हे बघा रिधीनी आहे ना पाण्यात मस्ती करून आहे ना थकली आहे आणि ती आता चॉकलेट खाते. बेटा पाण्यात जायचं तुला? सर्वजण पाण्यात मस्ती करते इथे. पण ना हे 2 माकडं भारीवाले वेफर्स घेऊन इकडे जाऊन बसलेत लांब आणि बाल्कनी मधनं बघतात आहे आई पप्पा कसे मजा करतात ते. आणि दारू पित बसले ते दोघे जण वरती. ए काय करताय तुम्ही लोक? हे बघितलं इथे आई वडील अभी बदत आहे भाई, अभी बदत आहे. स्विमिंग पूल मध्ये मस्ती करतो म्हणून बाउन्सरने आम्हाला बाहेर काढलंय. पाण्यातून बाहेर आलोय. खूप थंडी वाजते सर्वांना. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? फोटो काढू का आता? अक्षय अभी मजा आएगा ना भिड़ो. नेहमीच्या पिकनिक प्रमाणे या लोकांना आता इथे माती भेटलेले आहेत आणि हे दोघे जण मातीत खेळायला लागलेत. माताडी कामगार आहेत आपले. इथे आपण खेळतो सर्व. हा आणि युट्यूबवर तुम्ही नेहमी मातीत खेळताना ते सर्व दिसणार. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है.
असे वडे आणि चहा नाश्त्यासाठी आहे आणि थंड थंड वातावरणात आम्ही चहासाठी चहा आणि वडे खातो. वडा कसा होता? एक दिन इसको चूहे ने खाया, बिल्ली को बीमार भगाया. एक दिन इसको चूहे ने खाया, बिल्ली को बीमार भगाया. आहा टमाटर बड़े मजेदार, टमाटर बड़े मजेदार. जय जवान आला, जय जवान आला, जय जवान आला. हॉर्स आहे ना बेटा, हॉर्स आहे ना, हॉर्स आहे ना विभ. हा ए हॉर्स चावतो. हॉर्स आहे ना बेटा. हाय हॉर्स, हाय हॉर्स. हॉर्स आहे ना बेटा. आणि आम्ही सर्व हॉर्स बघायला आलोय आणि मृदिनी पण हॉर्स बघायला आली आहे. हाय. संध्याकाळची वेळ झाली आहे, रात्री 8 वाजलेत. आम्ही आउटडोर खेळतोय, आउटडोर गेम. इथे लेडीज रॅकेट खेळतात आहे आणि इथे ईशान मामुणकर द क्रिकेटर मॅच खेळतोय आणि लाईशा झोपली आहे आणि लाईशाचे पप्पा तिला सांभाळतात आहे आणि आमची मृदिनी पण झोपली आहे आणि मृदिनीचे पप्पा तिला सांभाळतात आहे. हसीन है ये ना हो तो क्या फिर. A few moments later. जिसने गम लिया प्यार के खातिर, या किसने प्यार को बेच दिया. नशा दौलत का ऐसा भी क्या, बेवजह कुछ भी याद नहीं. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा,
वो कसम वो इरादा. गुड मॉर्निंग. सकाळचा दुसरा दिवस आहे. आता नाश्ता करायला चाललोय. काल रात्री 3:30 वाजले झोपायला. काय शूट करू शकलो नाही कारण मोबाईलची चार्जिंग खूप कमी होती. आता नाश्ता करायला जातलो. बघूया नाश्ता काय आहे ते. नाश्त्यामध्ये कांदे पोहे, मिसळ पाव आणि बुर्जी पाव आहे. खूप छान असा नाश्ता आहे. आम्ही सर्व नाश्ता करायला आलो. खूप छान आहे. मिसळ पाव पण खूप तिखट आहे. झणझणीत मिसळ आहे. तर आता 11:30 वाजलेत. नाश्ता केला, आंघोळ केली आणि आता आपण निघतोय. ही ट्रिप आमची सक्सेस झाली आहे आणि आपण नेक्स्ट पिकनिक करायची आहे. तर आता ही पिकनिक झाली आहे. नेक्स्ट प्लॅन काय असणार आहे आपला? चिपळूणला खोपडला जायचं. एंड ऑफ डिस्कशन. अच्छा अच्छा. तर ही पिकनिक एवढी अतिशयाने अरेंज केली आहे आपल्यासाठी. चांगलं रिसॉर्ट आपल्याला दिलेलं आहे बघून. तर कोणाचं मत आपण आता प्रत्येकाला विचारूया की तुला कसं वाटलं. तर मामुनकर कुटुंबीय मी विचारतोय मामा डायनासोरला. पिकनिक कशी होती? एकदम मस्त एन्जॉय केला आम्ही खूप. पप्पा डायनासोर खूप हसलोय. असं वाटलं की फुल स्टेज बस मेमरीज आम्हाला वर्षभरासाठी एकदम लाफ्टर होणार आहे. आणि एक डान्स आहे. आता डान्स तुम्ही बघितला नाहीये. आनंद भाई फायनली उठलेले आहेत. आनंद भाई कसं वाटतंय? एकदम जबरदस्त. तुम्हाला वाटत असेल की एवढं ऊन का आहे? ऊन आहे हिच्यामुळे. वन साइड ब्राईटनेस. आणि पहिल्यांदा फॅमिली पिकनिकला आलेले आहेत आपले बाजीगर उर्फ पप्प्या कांबळे. बारबाडोवरून डायमंड बालू शॉर्ट्स आहे. आणि आता ब्लॉगरची मिसेस. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. तिने मला खूप चांगली कमेंट दिली की मी माझ्या उभ्या आयुष्यात जेवढ्या शिव्या ऐकल्या नसतील तेवढ्या एका दिवसात ऐकल्यात. संजू वहिनीला पिकनिक खूप छानच वाटणार कारण स्पॉन्सर कॅमेरामॅनच आहे. त्यामुळे सगळं छान आहे. तोरसकर कुटुंब. आणि आता आपण विचारूया मोहिते कुटुंब उर्फ तंदुरी नाईट्स. सध्या कसं वाटतं? नाही गाणं बोलून दाखव ना ते. तंदुरी नाईट्स. कसं वाटलं तुला पिकनिक? खूप मजा आली. मला खूप मजा आली. मी खूप टाइम नंतर फ्रेंड्स बरोबर एन्जॉय केला. आय जस्ट लावते. खूप मजा आली. आता माझी गाडी नाही फक्त बंद पडायला पाहिजे. अरे पण ती चालू झाली. चालू अतिश. जनता सहकारी बँकेमध्ये काम करत असणाऱ्या पायल चव्हाण या दगदगीच्या जीवनातून पिकनिकला आल्या आहेत. 6 वाजता उठायचं बोलून 8 वाजता उठणारा मला बाई सह काम करावं लागतं. या बिझी शेड्यूल मधून त्यांनी आमच्यासाठी वेळ काढला. खूप खूप थँक्यू. हा टॉप मीच घेतला 150 रुपयाला. वन साइड. अरे कहना क्या चाहते हो? ऑर्गनायझर. आणि आता हे सगळं आनंदी क्षण होते आमच्या टिंकू जियामुळे उर्फ आतिश जाधव. टिंकू जिया बोल. पण टिंकू जियाच्या पाठी हात जो होता तो माझा होता. एवढा मोठा हात. अदृश्य हात होता आणि रोज पायाने मारायचे. जोपर्यंत बुकिंग झाली नव्हती नीलम सांगून गेलेली माझ्या भावाला की तू काय ते रिसॉर्ट बुक कर. मी नाही, माझी जिम्मेदारी तुझ्यावर टाकते. ती येईपर्यंत काही रिसॉर्ट बुक झाला नाही. ती आली जसा तिने पट्टा उचलला सोमवारी आता भावाचं आपलं काय मत आहे? आता भावाचं. अरे मी प्लॅन करतच नव्हतं. मला ते कॅम्पेन काय आवडत नाही. तिथे आंघोळ बिंगोळ करायला काय भेटत नाही. बिबट्या पण येतात. त्यामुळे मी बोले हे कॅम्पेन काय नाही. पका ओमकारचा कटाप. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. करायचं तर रिसॉर्ट. मग ही आली. मग आम्ही लगेच मंडेला बुक केला रिसॉर्ट. पैसे दिले. ट्रान्सपोर्टर. ही आली, हिने पैसे दिले. फ्री हो, पैसा रिटर्न करो. पिकनिक कशी वाटली हे बोलायचं. महत्वाचं म्हणजे पैसे दिले. संसारी असतात त्यानंतर येतात अतिसंसारी. दीपक पाटील बिंबिसारखे ज्यांचा बीपी आहे 160+. गोळ्या खाऊन ते पिकनिकला आले. अरे ज्ञानदा
अरे ज्ञानदा कोणाला बोलून देशील का भरपूर दिवसानंतर मला ईशान आतिश वगैरे आपला सगळा जो प्रिव्हियस ग्रुप होता तो भरपूर दिवसानंतर आनंद करायला भेटला. मजा आली भरपूर यावेळी. तुझी वाईफ नाही आली त्याच्यावर तुला काय बोलायचं? अजून जास्त आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 20 लाखाची अलकाजर पण किडनी मध्ये मायनर अटॅक आला कारण पंख्यामध्ये गिर्र असा आवाज आला. आणि त्याहूनही मोठी गोष्ट एक थांबा जरा, एक खोटा मेकॅनिक वाकून भाऊ होता, गॉगल पडला, त्यामुळे अजून टेन्शन होतं. कोण? टिंकू जिया ऑर्गनायझर. अक्षय मोहिते, कशी वाटली पिकनिक? खूप मजा आली. मेन पिकनिक मध्ये आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आमच्या मॅडमनी बोलल्या की आपल्याला रस्ता माहिती नाही, मॅप टाकूया. तर आमचे रायडर सातवीपासून गाडी चालवते, मॅप आमची गरज नाही. सातवीपासून गाडी आणि हायवेला रिवर्स, मला शाळेत न्यायचे, एक दिवस गाडी चालवायला द्यायचे. शाळेला सुट्टी. रिवर्स. बोलले जा गाडी चालव एक दिवस. तोंडावरचे एक्सप्रेशन काय हालत नाही, असे आमचे होमी भाऊ मोठेपणा नाही, कुठल्या गोष्टीचा कंपनी आणि त्याची बायको कशी पुस्तक आहे. आणि मेकअप फुल मेकअप कुठली तरी मेकअप निलगिरी ब्रँडचे एम्बॅसिडर. ब्रँड लावून टाका, आमची ब्रँड मला डोकं चाललं. आणि फ्रंट कर. तिकडे लढवायचं काम चालू आहे. फायनली आमचे ब्लॉगर दीक्षू हरावडे उर्फ मृदुलिनीचे पप्पा, तुम्ही ही पिकनिक मध्ये आला, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. एवढं निसर्गरम्य सौंदर्य डोंगराने नटलेल्या रिसॉर्टमध्ये आम्हाला अतिश इकडे या लोकांनी अतिशने मला इथे आणलेलं आहे आणि खूप मजा आली. आम्हाला कळलं अतिशची कमजोरी काय आहे. की निलगिरीमुळे त्याला उलट्या होतात आणि नीलममुळे भीती वाटते. या दोन कमजोऱ्या त्याला माझ्या समजलेल्या आहेत. हा, निलगिरी आणि नीलम या दोघांपासून मी तो बोलतोय त्याला पण त्याच्या बायकोची खूप भीती वाटते, फक्त इथे पटेली करतोय. गजब बेइज्जती है. आणि आता मी तुम्हाला भेटवणार आहे ह्या पिकनिकचे राहू, केतू आणि कल्की आहे ना. तुम्ही आज प्रमोशन घेतलंय मॅकडॉवेल नंबर 1, मॅकडॉवेल नंबर 2 वरून तुम्ही डायरेक्ट जांभूळवरती आलात. जांभूळ आणणारे साले दोघे मॅड पॅनल ऍपल फ्लेवर आणि जांभूळ फ्लेवर वाले दोन बेअक्कल माणसं ज्यांना दारूचे भाव आम्ही शिकवलेले 15 वर्ष. अच्छा हमको सिखा रिया है. बिना आपली जी दारू घेऊन आले होते त्याचे निलगिरीचे भावंडर ओवी या दोघांनी माझी पुन्हा दारू उतरवली होती. त्याच्यामुळे मला आज रिफंड द्यावे. भावाने जॅक डनच आणला होता पण पियाला नाही. कारण काय, पिकनिक मध्ये भाई पब्लिक आमची नशिली आहे. पब्लिकने एवढी नशा हसून आम्ही एवढं वेळ. एक डान्सर आमची खास मैत्रीण डान्सर पण आली नव्हती. आम्ही खूप मिस करतोय. दीदीला सांगू का, पिकनिक मुळे आम्ही खास सकाळ फोन करून 12 वाजता सकाळ होते आमच्या साहेबांची, तेव्हा आम्ही फोन केला तुम्ही पिकनिकला येणार का. आम्ही पहिलं त्यांच्या मुलीला कन्व्हिन्स केलं. ती मुलगी बोलली आम्हाला पिकनिकला जायचं नाही पप्पा. पप्पा आणि मॅन्डेटॉर आलेले आहे. आणि याचं कारण असं आहे की ते लोक फक्त एअरबीएनबी मध्ये चेक इन करतात, पण त्यांनी त्यांना स्टँडर्ड कमी केला, आमच्यामध्ये आले. आम्ही खूप आभारी आहोत. पूर्ण एक दिवसाची मजा करून आम्ही आता रिसॉर्टमधनं निघालेलो आहे आणि आता आम्ही पेटपूजा करायला चाललो आहे. रस्त्यात जे हॉटेल भेटेल तिकडे आम्ही पेटपूजा करू. आज मी बेलापूरला आलो आहे. निघालो रिसॉर्टवरनं. मृदिनीला खूप भूक लागली आहे. बेटा खूप भूक लागली आहे तुला? भूक लागली आहे? हां, मृदिनीला भूक लागली आहे. आणि आम्ही सर्व नॉनव्हेज मागवलं. आपको क्या चाहिए? नहीं चॉकलेट. आपको क्या चाहिए? मुझे कॉर्नेटो चाहिए. एक कॉर्नेटो दे दो. अरे दो.
आप क्यों हंस रहे हो? आप दो. राधे राधे. आईस्क्रीम खायला आलोय. आईस्क्रीम खायला आलोय आम्ही, नाही घ्यायला आलोय. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत आणि आपली पिकनिक संपवणार आहोत. डॉल्बी कोणाला पाहिजे? रसबेरी डॉली नाही आहे. हा रसबेरी. वीडियो बना ना, भाई है तो फिकर ना कर. उसके देखे इधर. तुम्हाला आईस्क्रीम आवडलं? आमची आईस्क्रीम पार्टी चालू आहे. आम्हाला आमच्या ईशान काकाने आईस्क्रीम दिले. ईशान काका, थँक्यू ईशान काका फ्रॉम ICICI बॅक ऑफिस. अशा प्रकारे आपलं घर जवळ येत आहे आणि या वर्षीची आपली पहिली ट्रिप संपलेली आहे. पहिली ट्रिप या वर्षीची पहिली ट्रिप आपली संपलेली आहे आणि आता आपण पुन्हा भेटूया होपसूस एप्रिल महिन्यात. आणि एप्रिल महिन्यात आपण जात आहोत गोव्याला. तर पुन्हा भेटूया एप्रिल महिन्यात. बाय. गावी गोवा गावी कुठेतरी जाऊ पण जाऊ. हे तुम्हाला सरप्राईज असणार आहे. तोपर्यंत गुड बाय, शब्बा खेर आणि काय कसं तरी होते.